भिवंडी तालुका के कवाड़ गांव में श्री साखाराम महाराज के यात्रा उत्सव के शुभ अवसर पर हर वर्ष की तरह इस वर्ष भी कैलाशवासी महादेव ओस्ताद गोपाल गुरव के स्मरणार्थ मित स्पोर्ट्स व कवाड़ गांव के ग्रामस्थ मंडलों द्वारा आयोजित भव्य जंगी कुश्तियों का आयोजन भाजपा युवा मोर्चा भिवंडी तालुका ग्रामीण अध्यक्ष व माजी सरपंच कवाड़ श्री नीलेश जी गुरव, संदेश गुरव, कवाड़ गांव के तंटा मुक्ति अध्यक्ष मधुकर गुरव, समाज सेवक गुरुनाथ गुरव, शंकर गुरव तथा उनके सभी सहयोगियों द्वारा आज दिनांक 17 दिसंबर 2024 को बड़े हर्षोल्लास के साथ किया गया। इस अवसर पर शिवसेना नेते व माजी जिला प्रमुख प्रकाश जी पाटिल, माजी सदस्य जिला परिषद थाने व भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष देवेश पाटिल, भिवंडी महानगर पालिका के माजी नगर सेवक सुमित पाटिल, भाजपा भिवंडी तालुका अध्यक्ष पीके महात्रे, दशरथ गुरुजी पाटिल, भिवंडी पंचायत समिति के माजी सभापति भानुदास पाटिल, वड़पे माजी सरपंच व शिवसेना उप तालुका प्रमुख अनंता पाटिल, इताड़े सरपंच जगन सेठ पाटिल, शिक्षण महर्षि करसन ठाकरे, कोलीवली उप सरपंच भरत माली, भाजपा थाने जिला ग्रामीण उपाध्यक्ष बालकृष्ण ठाकरे व गोरसई सरपंच सुदेश अन्ना गायकवाड़, चौधरपाड़ा के उद्योगपति मदन वाकड़े, पुंडा शाखा प्रमुख कैलाश शेलार सहित भारी संख्या में अनेकों दिग्गज मान्यवर उपस्थित थे। सभी मान्यवरों का स्वागत सम्मान आयोजक द्वारा शाल व पुष्पगुच्छ देकर स्वागत किया, तो वहीं सभी मान्यवरों द्वारा कुश्तियों के स्पर्धकों को रोक रकम व भेंट वस्तु देकर गौरव सम्मानों से सम्मानित किया गया। न भूतो न भविष्यति अशा 1915 साली 2015 साली त्यांनी जिल्हा चाचणी स्पर्धा घेतली होती। 15 लाख रुपये खर्च केला होता। नयन कुठे गेला तो? नयनची नाही याची थांब नयन अतिशय फिरते राहायचं आग्रहाची विनंती। कैलाशवासी महादेव ओस्ताद गोपाल गुरव यांच्या स्मरणार्थ कुस्ती महासंग्राम 2024 या कुस्तीच्या कार्यक्रमाचं आयोजक मित कुमार अँड कंपनी, ग्रामस्थ कवाड़ आणि निलेश गुरव आणि त्याचे बंधू यांचं सर्व टीम त्यांची आणि कुस्तीच्या या खेळाला प्रोत्साहन देत आहेत त्याच्याबद्दल मी तुमचं मनापासून अभिनंदन करतो। आणि खरं म्हणजे कुस्ती ज्या ज्या ठिकाणी जिल्ह्यामध्ये जिथेही असेल तो व्यक्ती कुठल्या राजकीय पक्षाचा आहे, कुठल्या जाती धर्माचा आहे, परंतु जर कुस्तीला प्रोत्साहन देत असेल तर आम्ही त्याला प्रोत्साहन देण्यासाठी त्या तालुक्यात त्या ठिकाणी कुस्तीच्या ठिकाणी जाऊन त्याला जरूर प्रोत्साहन देऊ आणि सहकार्य करू। कारण कुस्ती या खेळाला सर्वांनी सहकार्य केलं पाहिजे। खरं म्हणजे क्रिकेट मुलं, युवा पिढी जे आहे, कॉलेजची मुलं आहेत, शालेय विद्यार्थी जे आहेत, त्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये शैक्षणिक नुकसान होत आहे आणि आई वडिलांच्या सुद्धा कंट्रोलच्या बाहेर गेलेलं आहे। आणि म्हणून क्रिकेटला मी विरोध करतो असं माझं म्हणणं नाही, परंतु क्रिकेट मुलं सगळंच जे आहे बर्बाद झालेली मुलं तुम्हाला पाहायला मिळतील। आणि उन्हातानामध्ये आणि आई वडिलांना न सांगताना सुद्धा शाळेत कॉलेजला न जाताना मुलं क्रिकेटच्या ग्राउंडवर जातात। त्याच्याने त्यांना टेनिस क्रिकेटमधनं कुठलाही फायदा होणार नाही, त्यांचा नुकसानच होणार आहे। आणि त्याच्यामुळं कुस्ती आणि कबड्डी या खेळाला प्रोत्साहन देणं ही काळाची गरज आहे। आणि म्हणून आपण सगळ्यांनी कुठल्याही प्रकारचा आपल्या मनामध्ये कुठलाही विचार वेगळा न करताना एका विचाराने या मातीच्या खेळाला प्रोत्साहन दिलं पाहिजे। मी एक या महाराष्ट्रातला प्रसिद्ध पहिलवान ज्यांनी या महाराष्ट्रामध्ये आपली एक वेगळी ओळख निर्माण केली होती त्या नकुल पाटलांचा मुलगा आहे आणि त्याच्यामुळं त्यांनी या महाराष्ट्रभर आपल्या जिल्ह्यातल्या कुस्ती पैलवानांबरोबर न खेळताना किती बाहेरून इतर राज्यातल्या आलेल्या पैलवानांबरोबर कुस्ती करत होते। आणि म्हणून माझा मामाही नारायण तरे तेही कुस्तीमध्ये मोठं या
जिल्ह्यातलं आणि आपल्या महाराष्ट्रातलं नाव होतं. आणि म्हणून कुस्तीसाठी जसं आता ज्ञानेश्वरचं मी ऐकलं, ज्ञानेश्वरचं पण कुस्तीमध्ये युनिव्हर्सिटीमध्ये खेळलेलं आहे, गोल्ड मेडलिस्ट आहे. आणि त्याच्यामुळं खूप असे जे पैलवान आहेत, आता सगळ्यांची नावं घेतली तर मोठी लिस्ट आहे. दादा तिकडं वर बसलेला आहे आणि दादाच्या बरोबरची टीम आहे ती सगळीच्या सगळी अनेक कुस्तीच्या कार्यक्रमामध्ये आम्ही भेटत असतात किंवा मी निवड चाचणी घेतली होती, तिला सुद्धा राज्यस्तराचा दर्जा असा कार्यक्रम घेतला होता. आणि म्हणून कुस्तीला प्रोत्साहन देणं गरजेचं आहे. म्हणून या ठिकाणी मी मनापासून कुस्तीच्या सहभागी झालेल्या पैलवानांना माझी विनंती असेल, पंचांचा निर्णय हा अंतिम असेल तो आपण सगळ्यांनी स्वीकारला पाहिजे. कारण कुस्ती या खेळाला जर त्याची उंची वाढवायची असेल तर कुस्तीचं खेळाडू पण त्या खेळाडूमध्ये असायला पाहिजे. त्यांनी कुस्तीचं कुठंही माझ्या मुलं गालबोट लागेल तो वर्तन कामा नये आणि इतरांना आपली खुसकण्यासाठी इतरांना पाहता यावा. कुस्तीच्या आखाड्यामध्ये सगळ्यांनी जर येऊन थांबलं तर बाकीच्यांना ज्यांना कुस्ती पाहण्याची इच्छा आहे त्यांना पाहण्याची संधी दिली पाहिजे. निलेश आणि तुझ्या सहकार्यांना मनापासून या ठिकाणी कुस्तीच्या कार्यक्रमाबद्दल तुझं अभिनंदन करतो आणि आपल्याला खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय महाराज. सहकार्य करतील महेंद्र जाधव. महेंद्र तुझा मोबाईल ठेवा, नाही तर मग पंचगिरी करू नका. अतिशय सुंदर पुढील होणाऱ्या कुस्ती यांच्याकडून 2 कुस्त्यांसाठी 5,000 रुपये आलेले आहेत. पुढील बिंदूरच्या कुस्तींसाठी सन्माननीय प्रकाशजी नकुल पाटील यांच्या हस्ते 5,000, तसे पुढील कुस्तीसाठी 5,000 अशा प्रकारे 10,000चं बक्षीस इथे आलेले आहे. धन्यवाद. ज्या पैलवानाला बिंजोरसाठी पुन्हा नाव द्यायचं असेल तर 5,000वर प्रकाश पाटील साहेब इथे बसलेले आहेत, त्यांच्या समोर त्यांच्या बक्षिसाची कुस्ती व्हावी अशी त्यांची इच्छा आहे. तर पटकन बिंजोरसाठी नाव द्या, आपल्याला ताबडतोब फिरवलं जाईल. हा ठीक आहे. अंबरनाथ तालुक्यातील आणि मनीष भोईर, अंबरनाथ तालुक्यातील भावेश साळवी हा पैलवान 5,000 रुपयावर बिंजोरसाठी फिरत आहे, त्याला जोड द्या. आणखीन 5,000 रुपयासाठी मात्र आलेले आहेत, ते म्हणजे आपल्या त्यांनी जाहीरच्या समोर लढणारा नांदेड गावचा मनीष भोईर हा मुंबई विद्यापीठ चॅम्पियन आहे आणि मागच्या वर्षी राष्ट्रीय स्पर्धेमध्ये त्यांनी 3 फेऱ्या मारून मुंबई विद्यापीठाचं नाव लौकिक केलं होतं. असे दोन्ही अनुभवी आणि पराक्रमी असे दोन्ही खेळाडू आहेत. निधड्या छातीनं लढणारे खेळाडू आहेत आणि त्यांची समोर कुस्ती आहे. बक्षीस आहे 10,500 रुपये आणि 1 टाकी. पंच आहेत आमचे जयनाथ पाटील, राष्ट्रीय कुस्ती पंच आहेत, सोनाळे गावचे आहेत. पुढील लागणाऱ्या 2 कुस्त्यांसाठी सन्माननीय प्रकाश नकुल पाटील यांच्याकडून 2 कुस्त्यांसाठी 5,000 रुपये आलेले आहेत. 10,000चं रोख बक्षीस इथे आलेले आहे. बिंजोड कुस्तीकरांसाठी एक सुवर्ण संधी. माहित आहे की आपण थांबलो तर सडणार. पहा, पाण्याला माहित आहे आपण थांबलो तर सडणार आणि गाडणार. तसे खेळाडूंचं तसंच आहे. सर्व खेळाडूंनी खेळत राहा, सर्व खेळाडूंनी खेळत राहा. आपण आयुष्यात कधीच नाही हरणार. आखाड्यात सुरू असलेली कुस्ती बऱ्याच वर्ष चालू आहे. आपण सर्वजण इथे जमले आहात, आपण गर्दी आहात. नुसती गर्दी करू नका, तर पहिल्यांसाठी जरा जोरदार टाळ्या सुद्धा होऊन जाऊ द्या. जोरदार टाळ्याने जरा प्रोत्साहन द्यायचं काम करत लवकर. कृपया नुसते गर्दी करू नका, तर गर्दी पण जोरदार. कारणच आहे की या ठिकाणी स्टेजवर बसलेले पाहुणे आणि कुस्तीवर प्रेम करणारे. चला सरून या, सर्वांना जरा बाजूला सरून घ्या. प्रत्येकाला कुस्तीचा आनंद मिळावा ही नम्र विनंती. पुढील कुस्तीसाठी खास करून विशेषतः जय भरत माळी साहेब कोलेनी गावचे माजी सरपंच, माजी पंचायत सदस्य यांचे सरचे स्वागत. अतिशय सुंदररित्या कुस्तींचं आयोजन. गावातच सापडेल कवाड, गावातच सापडेल कवाड, गावातच सापडेल. एकदा आयोजकांसाठी एकदा जोरदार टाळ्या. आणि कुस्तीचा निर्णय बरोबरी झालेला आहे. दोन्ही खेळाडू इकडे या. शैलीमध्ये आपला विशेष करून सत्कार आहे, स्वागत आहे. हा पूर्ण लगेचच या व्यासपीठावर विराजमान व्हायचा आहे. सन्माननीय निलेशजी गुरव यांच्या शुभ हस्ते व आयोजकांच्या वतीने संपूर्ण ग्रामस्थांच्या वतीने सत्कार आहे, सन्मान आहे, तो स्वीकारावा.
अतिशय सुंदर सन्मानित करण्यात येत आहे. कुस्ती जरी बरोबरी सुटली तरी त्यांना ज्यांनी आयोजन केले 2024 मीत कुमार अँड कंपनी ग्रामस्थ कवाड व आमचे युवा मोर्चाचे भिवंडी ग्रामीणचे युवांचे आदरणीय निलेशजी गुरव व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना मी मनापासून त्यांचं अभिनंदन करेन का एवढं चांगलं व्यासपीठ आपण या स्पर्धकांना उपलब्ध करून दिलं. या युवांना प्रोत्साहन देण्यासाठी गेली जवळजवळ 100 वर्षाची परंपरा आपण अबाधित ठेवली. त्याबद्दल मी तुमच्या सर्व सहकाऱ्यांचं आणि तुमचं मनापासून अभिनंदन करेन, तुम्हाला धन्यवाद देईन. व यापुढेही जसं मी दरवर्षी तुमच्या क्रिकेटच्या स्पर्धेला येतो, आपण युवकांसाठी क्रिकेटच्या स्पर्धा भरवता, कुस्तीवीरांसाठी कुस्तीच्या स्पर्धा भरवता. मी ठाणे जिल्हा कुस्तीवीर संघाचा अध्यक्ष म्हणून या पुढे ज्या ज्या स्पर्धा आपण भरवली ते ज्या ज्या स्पर्धा आपण ठेवाल त्यासाठी प्रत्येक ठिकाणी आपल्या सोबत असेल व आपले जे कुस्तीवीर या स्पर्धेत भाग घेतील त्यांचं सर्वांचं मी अभिनंदन करेन, त्यांना शुभेच्छा देईन, त्यांच्या पुढच्या वाटचालीची शुभेच्छा देईन. मातीचा खेळ आहे, आपण सगळे मातीतली माणसं आहोत. मातीच्या खेळातून आपण प्रोत्साहन घेऊन महाराष्ट्राच्या लेवलला, देशाच्या लेवलला, इंटरनॅशनल लेवलला कुस्तीमध्ये कसा आपला भिवंडीतला मातीचा कुस्तीवीर जाईल यासाठी आपल्याला सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजेत. त्यांना ज्या कुस्तीच्या ठिकाणी जे त्यांचे शिक्षक असतील, जे त्यांना प्रोत्साहन देतात, शिकवतात, त्यांचेही मी मनापासून आभार व्यक्त करेन का आपण हे असे कुस्तीवीर तयार करता, मातीतली माणसं तयार करता, चांगले कुस्तीवीर तयार करता. त्याबद्दल मी त्यांचेही मनापासून धन्यवाद देईन. आणि कुस्तीवीरांसाठी कुस्तीवीर संघाचा अध्यक्ष म्हणून माझ्याकडनं जे जे होईल या कुस्तीवीरांसाठी ते मी मनापासून प्रयत्न करेन. पुन्हा एकदा मी या स्पर्धेनिमित्त जे प्रेक्षक आले त्यांचेही मनापासून धन्यवाद देईन. आणि आयोजकांचा आणि जे इथे कुस्तीसाठी जे जे लोक प्रोत्साहन देतात, जे जे या स्पर्धेसाठी मेळ घेतात, त्यांचं सगळ्यांचं एकदा पुन्हा एकदा मनापासून पत्रकार बंधू जे इथे उपस्थित आहेत त्यांनाही धन्यवाद देईन. जय हिंद महाराज. गाव समितीच्या वतीने आपलं सहर्ष स्वागत. अशी तर सेवा आपल्यातून घडत राहो. आणि जरी आपण मनापासून बक्षीस देण्यात येत आहे. राष्ट्र सुद्धा या ठिकाणी गौरव करण्यात येत आहे. किरण गोयल त्यांचा त्या ठिकाणी पुनश्च आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. चला भावनेनी स्टेजवर या आणि स्टेजवर समोरचा प्रेक्षकांनी बाजूला व्हा प्लीज. कृपा करून सर्व स्टेजच्या समोर उभे असलेल्या प्रेक्षकांनी आखाड्यामध्ये अक्षरशः आखाड्याच्या मध्ये उभे राहिले. सर्व स्वयंसेवकांनी याचा ताबा घ्यायचा आहे. उभी असलेली सर्व मानांकित मंडळी, आपण मानकरी आहात, आपण आस्पद नाही असं भान असा म्हणून आहे. खेळ पाहायला मिळावा अशी सदिच्छा. रेकॉर्डवर लिहिणाऱ्यांना पंचांना काही दिसत नाही. कोण जिल्हा कोण हरला पुन्हा एकदा जाहीर करतो. अतिशय सुंदर रंगात आणि संघर्ष चपल चालू असेल कुस्ती, वाघ सिंहाची कुस्ती, वाघ चित्त्याची कुस्ती. आणि काडी पेलवानी कुस्ती खेळू शकतो हे त्यांनी दाखवलेलं आहे. खरोखरच हा अतिशय फक्त कवाड गावातच फक्त कवाड बक्षिसांचा वर्षा 6,000 रुपयांचं रोख बक्षीस एका वितरण चालू आहे. अतिशय सुंदर ज्ञान देते, नम्रता मान देते आणि योग्यता स्थान देते. आणि या तिन्ही गोष्टी मिळाल्या की बघूया निलेशजी गुरव सारख्या व्यक्तींना सन्मान देते, निलेशजी गुरव सारख्या व्यक्तींना सन्मान देते. कुस्तीची रोख रक्कम त्याला देण्यात आलेली आहे. अतिशय सुंदर असे राजेश खंड आणि तर मान्यवर सर्वांचं स्वागत होत आहे. जिल्हा चॅम्पियन असे कुस्तीची सेवा करणारे कुस्तीची पुरातन गावामध्ये ज्याला खूप धार्मिक असं महत्त्व आहे, संत परंपरा कवाड सारख्या गावाला खूप लाभलेली आहे. अशा गावामध्ये
गेली 100 वर्ष ही कुस्तीची परंपरा चालू आहे आणि कैलासवासी महादू गोपाळ गुरव यांच्या स्मरणार्थ या वर्षीची स्पर्धा भरवलेली आहे. ह्या स्पर्धेचं आयोजन करणाऱ्या सर्व मंडळींचं, निलेश गुरवांचं मी आभार व्यक्त करतो आणि त्यांना भविष्यामध्येही अशाच प्रकारची चांगली स्पर्धा त्यांनी या गावामध्ये भरावी. एक जुनी परंपरा, कुस्तीची परंपरा, या मातीशी निगडीत अशी जी परंपरा यांनी चालू ठेवलेली आहे. भारतीय संस्कृती वाढवण्यासाठी या सर्व परंपरेचा नक्कीच उपयोग होतो. त्यामुळे मी परत एकदा या सर्व आयोजकांचं, निलेश गुरवांचं एक अभिनंदन करतो आणि त्यांना आभार व्यक्त करतो. धन्यवाद. गुरव यांच्या स्मरणार्थ कुस्तीचा महासंग्राम 2024 उपस्थित सर्व कुस्तीपटू, कुस्ती रसिक, सर्व मान्यवर मंडळी, खरं तर आम्हाला खूप अभिमान आहे या गोष्टीचा की आज या कुस्तीच्या खेळाला कवाड गावामध्ये ज्या वेळेला आमची जत्रा असते, जवळजवळ जत्रेला 150 वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि ही परंपरा चालत आलेली आहे. जत्रेच्या दुसऱ्या दिवशी आमच्या कुस्त्यांचा कार्यक्रम असतो आणि या कुस्त्यांच्या कार्यक्रमाला आजच्या जवळजवळ 100 वर्ष प्लस झालेले आहेत. तर आम्हाला सांगताना खूप अभिमान वाटतो की ही परंपरा आम्ही चालू ठेवलेली आहे. माझी सर्व गावकऱ्यांना मी धन्यवाद देतो. आज बघितलं तर मधल्या काळामध्ये या कुस्तीचा खेळ बंद पडलेला. मी नेहमी आजच्या दिवशी कुस्तीचे जेव्हा स्पर्धा असतील तर मी एक नाव नेहमी आवर्जून उल्लेख करतो की आमचे गावचे प्रतिष्ठित नागरिक मधुकर गुरव यांनी मला वेळोवेळी सांगितलं की आपल्याला बाळा या कुस्त्या चालू करायच्या आहेत. हा मातीतला खेळ आज बघितला तर हा मातीतला खेळ लुप्त पावत चाललेला आहे. आज या गोष्टीची गरज आहे आणि हा खेळ चालू करण्याची प्रेरणा मला मधुकर गुरव यांच्याकडून आलेली आहे. तसेच आमचे गावकरी असतील यांच्याकडून मला ही प्रेरणा आलेली आहे. आज मी या ठिकाणी एका व्यक्तीचा मी विशेष उल्लेख करीन की आपल्या ज्या पंचक्रोशीतील मिनारगावचे पैलवान कैलासवासी मारुती बाहू राणे, त्यांनी जवळजवळ 5 वेळा महाराष्ट्र चॅम्पियन, ठाणे जिल्ह्याचं 5 वेळा ठाणे जिल्ह्याचं चॅम्पियन राहिलेले आहेत. महाराष्ट्र चॅम्पियन बरोबर खेळलेले आहेत. मला तर वाटतं असा खेळाडू आजपर्यंत इथे झालेला नाही. पण या खेळाडूने जे आपले मारुती राणे होते यांचा जो इतिहास आहे तो बऱ्याच आजच्या पिढीला माहीत नव्हता, पण त्यांचा आदर्श तरुण पिढीला व्हावा म्हणून मी आज त्यांची आठवण आज या ठिकाणी करत आहे. आणि अशा पैलवान झालेला आहे. नेहमी मला श्रीराम सर सांगतात का मी त्यांच्याकडून माहिती घेतली, ज्या वेळेला ते व्यायाम करायचे, ज्या वेळेला जमिनीला हात टेकले तर जवळजवळ 1000 सूर्यनमस्कार ते नॉनस्टॉप काढत होते आणि 2000 बैठका ते नॉनस्टॉप करत होते. एवढी त्यांच्यामध्ये ताकद होती आणि एवढी जिद्द होती. अशा बऱ्याचशा गोष्टी त्यांनी आपल्या समाजास पुढे आदर्श ठेवलेला आहे. आणि म्हणून मी सांगतो सर्वांना का हा खेळ आहे आणि आपल्या या कुस्तीचं खरं जर आपल्याला जर कोण प्रोत्साहन देत असेल आणि कुस्ती चालू करण्याची प्रेरणा देत असेल तर श्रीराम सर असतील, विनोद सर असतील, ही त्यांची सर्व टीम आहे की आम्ही जे आयोजक आहोत या आयोजकांना ते नेहमी आम्हाला सांगत असताना त्यांच्याकडून आम्हाला ही ऊर्जा निर्माण होते. आणि मी प्रत्येक गावातील या पंचक्रोशीतच नाही तर संपूर्ण भिवंडी तालुक्यामध्ये जे गावातील पुढारी असतील, प्रतिष्ठित नागरिक असतील त्यांना मी बोलेन की एकच सांगेन की बाबा ही संस्कृती, ही परंपरा आपली चालू राहिली पाहिजे, हे आपण जपलं पाहिजे. आणि सर्वांचे मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि मी याच ठिकाणी माझ्या आजोबांचा खरोखर मनापासून आठवण करतो की त्यांनी जे चालू केलेलं होतं ते चालू करण्याची संधी आम्हाला आज मिळालेली आहे. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि दोन्ही आघाडीचे खेळाडू आहेत. प्रधान एक ताट, मानाचं ताट. आपण पाहत आहात सोनम वाकडे चौधरपाडा रसिका राणे मुक्काम भाट या कुस्तीच्या क्षेत्रात जे आता पदार्पण केले मुलींनी अनेक ठिकाणी कुस्त्या खेळल्या जात आहेत. माननीय उपसरपंच गवाड प्रशांत डोंगरे यांच्या वतीनं यांच्याकडून या दोन्ही मुलींच्या या दोन्ही कुस्तीपटूंना मुलींना 500 रुपयाचं बक्षीस. खूप छान, धन्यवाद प्रशांतजी. खेळाला आणि खेळाडूला प्रोत्साहन देण्याचं
आपला गमक योग्य आवडला. सुंदर असा कलाजंग डाव मारण्याचा प्रयत्न रसिकरांनी केला होता, पण तो धुडकावून लावला वाकडे पैलवानानं. पुन्हा 24 मध्ये जे ऑलिम्पिक झालं पॅरिस मध्ये, आणि विनेश फोगाट हिने अंतिम फेरीमध्ये प्रवेश. आणि हे आपलं एक महिलांचं एक प्रतीक आहे असं समजू नका. क्षेत्रामध्ये महिलांनी प्रगती केलेली आहे आणि याच तालुक्यामधील दुगाड फाटा येथील मनाली जाधव आणि गौरी जाधव या 2 कुस्तीगीर मुली, एक दिनेश गुळे बजरंग बली की शाल आपल्या स्पर्धा करण्यात येत आहे. बजरंग बली की धन्यवाद आपल्यास परिधान करण्यात येत आहे. आपण येऊन या कार्यक्रम बजरंग बली की गुरुनाथ बाबा असतील, मधुकर दादा असतील, या सर्व गुरु देऊन सन्माननीय धीरेजी गुरव शाल आणि पुष्पगुच्छ एकदा सर्वांनी जोरदार टाळ्या. यांचे भावजे उद्योगपती सर्व पुष्पगुच्छ आपले